निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत हा राजीनामा दिला गेला। नगरपालिका अध्यक्षपदाची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील व्यक्तीला देताना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान असल्याचं म्हणत राजीनामा दिला गेला। सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आले, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। परिषद नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरही मोठ्या प्रमाणात होत आहेत। आपल्यासोबत आहेत प्रसन्न राधा तिडके, काँग्रेसचे माजी महासचिव म्हणता येतील, कारण प्रदेशचे महासचिव होते, मात्र नगराध्यक्ष पदासाठी नगरपंचायतीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी ते निवडणूक लढवत आहेत। काय नाराजी होती पक्षात? मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे। आमच्या 2 पिढ्या हा काँग्रेसमध्येच राहिलेल्या आहे। नरेंद्र तिडके आमचे मोठे काका, ते पण 35 वर्ष मंत्री होते काँग्रेसमधून। त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी पण काँग्रेसचं निष्क्रियपणाने काम केलेलं आहे। त्यानंतर मी जिल्ह्यामध्ये काम केलं। मला नानाभाऊंनी मग नंतर महाराष्ट्रात घेतलं, तिथं सचिव म्हणून काम केलं। मी भंडारा जिल्ह्याचा प्रभारी म्हणून मला त्यांनी काम दिलं। ते काम पाहूनच मला मागच्या वेळेस हर्षवर्धन सपकाळांनी महासचिव म्हणून हे केलं आणि साकोलीचा प्रभारी सुद्धा बनवलं। पण आमच्या जेव्हा जिल्ह्याचं राजकारण येते तेव्हा जिल्ह्यातलं ज्या काही मंडळी इथले जे सोकॉल नेते आहे, सुनील केदार असो, श्यामकुमार जे खासदार निवडून आले, श्यामकुमार बर्वे असो, यांनी काय केलं आहे का नुसतं गटापुरता राजकारण ठेवलेलं आहे। आम्ही जिल्ह्यात काम करत असताना कुठेतरी आम्हाला कुठेतरी डावललं जाते, तू तर त्याचा आहे, तू याचा आहे, या गटाचा आहे, तू त्या अरे गटाचा कुठं रोग केदार आणि सुनील केदार असतील आणि खासदार जे आहेत बर्वे यांच्यावर आहे, तुमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं आहे? माझ्यावर अन्याय केला त्यांनी नेहमीच। आम्ही आजपर्यंत तिथे मौद्यात काम करत असताना आम्ही भलेही पक्षांनी तिकडे मला पदावर ठेवलं, पण जेव्हा स्थानिक लेवलवर आपण कुठलेही निवडणुका म्हणावं तर आपण एकजुटीने आपण तिथं विचार विमर्श करून आपण निवडणूक लढवला जातो। पण हे लोक नुसतं तिथं पाहिलं, मी मागच्या वेळेस तसंच केलं। सुरुवातीला तर आम्ही ग्रामपंचायत सारख्या निवडणुका लढवल्या, तिथं लोकांना आणलं, काँग्रेसच्या बाजूने आम्ही केलं। तिथं नगरपंचायत, पहिली नगरपंचायत पण आम्ही काँग्रेसच्याच लोकांनी, तिथं हे कोणीच नव्हते तेव्हा, हे लोक तिथं इंटरफेअर पण नव्हते करत, तरी आम्ही बावनकुळे साहेब असताना तिथं त्यांच्या विरोधात काँग्रेसची निवडून आणली। पण आता असं होऊन गेलं का आता त्यांना गरज नाही वाटत। तिथं आता 2-3 कार्यकर्ते त्यांचे हे करतात, त्यांच्याजवळ बसतात आणि त्यांच्या माध्यमातून तिथं राजकारण करतात। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।